विठूच्या वाडीची जनता ज्या दिवसाची चातकाप्रमाणे डोळे लावून वाट बघत होती तो मंगल क्षण आलेला आहे। आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गावच्या प्रगतीची मूर्तमेढ रोवली जाणार आहे आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाची आहे आणि तितकीच आनंदाची सुद्धा आहे। कारण दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या गावच्या शाळेची पहिली वीट आज इथे ठेवली जाते। ही खरंच आपल्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आपल्या गावातल्या तुम्हा सगळ्या तरुण पोरांनी ही शाळा उभी राहावी यासाठी जी काही धडपड केलीये ती पाहून आपल्या गावचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे याची खात्री पटते। एकदम खरं बोलताय महाराज। इंदू आणि इंदूची फंट्या गँग इंदू मेन। अरे हो हो बाबा, इंदू मेन। पण तुम्ही सगळ्या मुलांनी वेळोवेळी गावासाठी बरंच काही केलेलं आहे आणि आता तर एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे आणि ती आतापर्यंत यशस्वीरित्या पार पाडली। तुमचं कौतुक कुठल्या शब्दात करावं ना तेच मला कळत नाही। या कार्टीचं कौतुक करताना लोकांचे घसे कसे सुकत नाही मला काही कळतच नाही। नाहीतर काय, या पाठराखीन बाईत पण ना खूप चिवट आहे। त्यांच्या मार्गात एवढे दगडधोंडे टाकले आणि त्यांची टीम इथपर्यंत पोहोचलीच। ते विठू पंढरपूरकर कुठे दिसताय का, त्यांचा पत्ता लावून येतो मी। बरी इंद्रायणी, मला असं वाटतं की शाळेच्या कामाची पहिली वीट ठेवून घेऊयात। आता उशीर नको, शुभस्य शीघ्रम। महाराज, आपण थोडा वेळ थांबूयात का? अजून थोडा वेळ? पण कशासाठी? अगं आलेत ना सगळे। अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, शाळेसाठीची पहिली वीट विठू पंढरपूरकर ठेवणारे म्हणून। नाही, आठवलं। अगं पण विठुराया पंढरपूरकर आहे कुठं? सगळे आलेत पण तो काही दिसत नाही कुठं। येईल म्हणाला होता, म्हणजे नक्की येणार आहे। म्हणजे काही हरकत नसेल तर आपण थोडा वेळ थांबूयात का? थांबूयात का म्हणजे काय? थांबायलाच पाहिजे। त्यांचा काही फोन बिन असेल ना तर लावून पा। हाय मायो, तो फोन नाही वापरत। हा, असं कसं माणूस आहे हा? आले का? कुठं कोणीच दिसत। आला वाटतं। आला नाही, चुकीचा माणूस आहे वाटतं। देवाची पण कधी एवढी वाट पाहिली नाही मी। तेवढी या विठू पंढरपूरकरची पाहते। आता ये की लवकर। पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न कीळ फाकती प्रभा
लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथेची शोभा न वर्णवे तेथेची शोभा. इंदू मामी पाय दुखतायत ग आमचे. तो विठुऱ्या पंढरपूरकर कधी येणार? किती वेळ वाट बघायची अजून? काय गप, अजून थोड्या वेळ वाट पाहिली म्हणून काय बिघडतंय काय? वहिनी उगीच ओरडू नका त्याच्यावर. काय आहे, इथं सगळेच जण खोळंबलेत आणि तसा उशीरही झालाय. शिवाय सगळ्यांना घरी जाऊन चहा फराळ पण करायचा आहे ना. मुहूर्त पण निघून गेला, तर नवीन वेळ बघावी लागेल. नाही म्हणजे चांगल्या कामासाठी मुहूर्ताची गरज नसते, पण पाठ राखीन बाई. अहो किती वेळ वाट बघायची अजून? आम्ही कधी येणार आहेत ते? आता काय वीट आल्यावर वीट ठेवायला येणार आहे का? किती वेळ वाट बघायची? कोणाची वाट बघताय? मी आलोय. वीट कशी काय ठेवली? ए बेन्या, इथं आम्ही किती वेळचं वीट ठेवायची म्हणून थांबलोय, तू येऊन अशी डायरेक्ट वीट ठेवलीस. याला तर अरे असं करायचं नसतं रे बाळा. ए, तुझं नाव विठुरा आहे काय? वीट तिकडे का बरं ठेवली? राया, वीट ठेवायला पाहिजे होती म्हणून ठेवली. ए इकडे इकडे तुला हरिण दाखव. इकडे
पप्या अरे थांब, लहान पोरग आहे ते, घाबरलंय बघ तरी एकदा. बाळा तू घाबरू नकोस. हा तू कोण, कुठला, हा आणि अचानक इकडं कसं काय आलास? तू या आमच्या गावचं नाही दिसत. मी खूप लांबून आलोय. तुला दुसऱ्यांना विचारतो हा? तुझं नाव काय सांग? एक मिनिट थांबा. बाळा इकडे सांग, काय नाव आहे तुझं? विठुराया. विठुराया? कसं आहे मंडई, शेवटी घडायचं ते घडलंच. कसं का असे ना, विठुरायाच्या हातून शाळेची पहिली वीट ठेवली गेली. कुणाच्या का रूपानं होईना, विठुराया कायम भक्तांच्या मदतीला धावून येतोच. आणि आजही तो आलाच म्हणायचा. अहो पण असं कसं? कोणत्या पण विठुरायाच्या हातनं ठेवायची का वीट? हा बरोबर नाही हे. मोठ्या बाई, वीट ठेवली गेली, ते पण मुहूर्तावर ठेवली गेली बर का. आपल्या विठुरायाच्या मनात हेच असेल. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. तर मी आज आत्ता असं जाहीर करतो